विचार पुष्प या कार्यक्रमात आज ऐकूया भक्तीच्या वाटेवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या संतांचं गुणगान करणारा कार्यक्रम संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ. संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. लेखन आणि निरूपण स्नेहा शिंदखेडे यांचं. प्रेमाचा सुकाळ. घरामधली सारी मंडळी पिंजऱ्यातल्या लाडक्या पोपटाला एकटं सोडून जेव्हा एका दिवसासाठी बाहेरगावी गेली ना, तेव्हा तो पोपट रुसून बसला. मंडळी घरी परतली तेव्हा त्याने काय केलं की सगळ्यांकडे पाठ फिरवली आणि तो खाली मान घालून बसला. काही खाईना पिना बोलेना. मग 2 दिवसांनी त्याचा राग शांत झाला. माणसांसह सर्व प्राणीमात्रांजवळ क्रोध हा रिपू जन्मतः असतो. शेपटीवर पाय दिला की साप फणा काढतो, विंचून अंगी मारतो. शांत स्वभावाचे गाय बैल हे देखील रागवले ना की हिंसक होतात. पशु पक्ष्यांचं क्रोधामुळे प्राण रक्षण होतं, तर माणसांचं मात्र अतोनात नुकसान होतं. समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात, नको रे मना क्रोध हा खेदकारी. क्रोधामुळे दुसऱ्याच्या अंतःकरणाला इजा होते. माणूस स्वतःच्या ताब्यातच राहत नाही ना. समर्थ म्हणतात की आयुष्यात व्यवहार सुरळीत चालण्या इतपतच क्रोधाला महत्व द्यावं. तर पूजनीय बाबा बेलसरे असे म्हणत की मनाचा क्षोभ करून अंतर्यामी अशांती निर्माण करणं हे विकारांचं प्रधान कार्य असतं. भक्तीच्या आड येणारा क्रोध हा विकार मनुष्याने आपल्या सोयीने त्याच्यावर स्वामित्व गाजवून मगच वापरावा. क्रोधामुळे माणसाच्या शरीरात नेमकं होतं तरी काय? ही एक सत्य घटना संस्कृतचे गाढे अभ्यासक आणि विद्वान डॉक्टर राल जोशी यांनी लिहिलेली आहे. मिरज इथे एक लहान मुलांचे डॉक्टर होते. धन्वंतरी म्हणून त्यांचा लौकिक होता. एक दिवस एक बाई आपल्या ओक्साबोक्षी रडणाऱ्या आणि काळं निळं पडलेल्या बाळाला घेऊन या डॉक्टरांकडे आल्या. डॉक्टरांना काही निदानच करता येईना. त्यांची मती कुंठित झाली. असा त्यांना काही अनुभवच नव्हता. बाळाच्या आईला बाळ रडण्यापूर्वी काय झालं ग असं विचारलं तेव्हा तिने सांगितलं की तिचं एका बाई बरोबर जोरात भांडण झालं आणि भांडण चाललं असतानाच तिने बाळाला अंगावरचं दूध पाजलं. तेव्हापासून बाळाची अशी स्थिती झालीये. डॉक्टर म्हणाले, बाई हे बाळ काही आता जगणार नाही. क्रोधामुळे तुमच्या शरीरात विष उत्पन्न झालं आणि तेच दुधाद्वारे बाळाच्या पोटात गेलंय. दुर्दैवाने ते बाळ दगावलं. अनेक जणांना क्रोधाचा अभिमान वाटतो. त्यापेक्षा त्याचा उबग येणं हेच योग्य आहे, नाही का? रामायणातील राम आणि लक्ष्मण या एकरूप जोडीतील लक्ष्मणाचा स्वभाव हा कोपिष्ट आहे. परंतु श्रीरामांच्या सांगण्यावरून लक्ष्मण नेहमी शांत झालेले दिसतात. राजा दशरथाने श्रीरामांना वनवासात जाण्याची आज्ञा केली तेव्हा लक्ष्मणाने मोठ्याने बोलत राग व्यक्त करीत असं म्हटलं की राजाची बुद्धी क्षमता लोप पावली आहे काय? ते कैकेयी मातेचं ऐकून असं का वागत आहेत? श्रीरामांनी कुणाचं काहीही न ऐकता राज्य ताब्यात घ्यावं. तेव्हा श्रीराम म्हणाले, लक्ष्मणा हे सारं दैवाधीन आहे. यात कुणाचाही दोष नाही. पितृआज्ञेचं पालन करणं हे माझं कर्तव्य आहे. किष्किंधेमध्ये राज्य करणाऱ्या सुग्रीवाने सीतामातेच्या शोधात दिरंगाई केली ते बघून साऱ्या किष्किंधा नगरीला नष्ट करून टाकण्याचा क्रोध लक्ष्मणांनी व्यक्त केला. तेव्हा तारा ही लक्ष्मणासमोर उपस्थित झाली. तिला बघताच लक्ष्मणाचा राग भराभर कमी झाला. सुसंस्कृत खानदानीपणा यातून दिसतो. दुर्वास ऋषींना राग येऊन त्यांनी अयोध्येला व श्रीराम परिवाराला शाप देऊ नये म्हणून लक्ष्मणाने रामाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं. राजाज्ञा मोडली म्हणून शरयू नदी किनारी जाऊन श्वास विरोध करून देहत्याग केला. श्रीरामांच्या इच्छेत इच्छा मिसळून राहणाऱ्या लक्ष्मणाचा क्रोध हा सात्विक आणि शांततेकडे झुकणार आहे. क्रोधामुळे आयुष्यात अनर्थ होतात. एका क्षणात नाती संपतात, जीवन उद्ध्वस्त होतं. क्रोधावर मात करण्याचा उपाय एकच, तो म्हणजे क्षमा. संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींचा एक अभंग आहे, अरे अरे ज्ञाना झालासे पावन. सद्गुरु निवृत्तीनाथांच्या कृपेमुळे आपल्याला आत्मतृप्तीचा अनुभव आला असं माऊली म्हणतात. या अभंगात शेवटी ते असं म्हणतात, निवृत्ती परमाणु नेमा शांतीपूर्ण क्षमा ज्ञान देव. ह्यात शांतीपूर्ण क्षमा हा शब्द महत्वाचा आहे. जेव्हा मनात क्रोध किंवा अगतिकता असते तिथे क्षमा नांदत नाही. ज्ञानेश्वर माऊलींचं अंतःकरण म्हणजे शांतीचा अथांग सागर आहे.
वृत्तीची निवृत्ती झाल्याने सर्वत्र विष्णूच दिसत आहेत. क्षमा हे परमेश्वराचंच एक रूप आहे. साक्षात्कारानंतर ते अनुभवायला येतं. आपल्याला क्रोध आला ना की माऊलींना मनोमन नमस्कार करावा आणि शांतीचा अनुभव घ्यावा, एवढं मात्र खरं. विचार पुष्प यामध्ये आज आपण भक्तीच्या वाटेवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या संतांचं गुणगान करणारा कार्यक्रम ऐकला. संतांची गावी प्रेमाचा सुकाळ. संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ.